थंडी गेले 3 दिवस झालं वाढतीये, त्यामुळे खोकला आणि आवाज याचा त्रास तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता, समजून घ्यावा अशी माझी इच्छा. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारी, प्रेमाने आणि मनाने विचार केला तर तितकीच सोपी सरळ म्हणजे स्त्री. स्त्री कधीही कुठल्याही परिस्थितीसमोर न झुकणारी, साध्या कोपटात जरी ठेवलं, झोपडपट्टीत जरी ठेवलं तरी त्या झोपडपट्टीला स्वर्ग सुख मिळवून देणारी, अन्नपूर्णेप्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण करणारी, स्कंद मातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी, आणि जर अन्याय, अत्याचार, छळ याची परिसीमा जर समाजाने गाठली तर ती कोमल, नाजूक, लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचं रूप धारण करते हे त्या विश्वरचेत्यालाही समजत नाही. ही अशी आपली स्त्री. चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, असं दुर्गेचं रूप असलेल्या आपण सर्व स्त्रियांना माझ्याकडून मनापासून प्रथम वंदन. आपण पूर्वीपासून अनेक क्षेत्रातल्या स्त्रिया पाहत आलोय. आपण आपल्याला गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया देखील माहिती असतील. The women's liberation movement in Europe was a radical feminist movement that took place in the end of 1960s. म्हणजे विमेन रिव्होल्यूशन, वुमेन एम्पॉवरमेंट हे युरोपियन कंट्रीज कडून आपल्याकडे आलं. मग आपण इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, शिकायला लागलो. त्याआधी आपल्यातल्या स्त्रिया कुठेच नव्हत्या का? हे अगदी चुकीचं आहे, कारण हे आपल्या शिक्षणाने आपल्याला, आत्ताच्या शिक्षणाने आपल्याला सांगितलेलं आहे की फेमिनिझम हे आपल्यात नाही. स्त्रिया लाजणा बुजणाऱ्या, घरात काम करणाऱ्या, स्वयंपाकघरापुरताच मर्यादित असणाऱ्या स्त्रिया आपल्या भारतात आहेत, होत्या. तर थँक्स टू युरोपियन सिव्हिलायझेशन की आपण बाहेर पडलो. हे सपशेल खोटं आहे. हे आपण कुठेतरी विचारांनी नमूद केलं पाहिजे. जर असं खरं असतं तर गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया आपल्या भारतात झाल्याच नसत्या, तेही 7व्या शतकात, 7th century बिफोर क्राइस्ट. त्या काळी गार्गी, आपण नाव ऐकलं असेल खूपदा या महिलेचं, अतिशय विद्वान आणि हुशार, त्या वेदांमध्ये पारंगत होत्या. आपल्याला माहिती असेल सामवेद, ऋग्वेद, 4 वेद माहिती आहेत बरोबर. त्याप्रमाणे पुराणे माहिती आहेत, ब्रह्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, स्कंदपुराण इत्यादी. नंतर शास्त्र, उपनिषद. तर याचं जेव्हा संमेलन भरायचं ना, थोडक्यात आता नवीन भाषेत कळावं म्हणून सोप्या भाषेत सांगते. नवीन जी आपली पिढी येते यांना इंग्लिशमधून सांगितलेलं जास्त लवकर अपील होतं. आणि नागपूरच्या रमाताईंनी ज्याप्रमाणे सांगितलं की इंग्लिशमध्ये बाई बोलली म्हणजे ती हुशार आणि लिटरेट, त्यामुळे मधून अधून मी इंग्लिशचा प्रयोग करते जेणेकरून तुम्हाला मी हुशार वाटावी म्हणून. तर त्या काळी आपल्याला डिबेट कॉम्पिटिशन माहिती असतील, वादविवाद स्पर्धा. अगदी देश पातळीवर आत्ताचा विचार केला तर विश्व पातळीवरचे अतिशय हुशार पुरुष यांना टक्कर देऊन जिंकणारी बाई म्हणजे गार्गी. त्यांचा उल्लेख उपनिषदांमध्येही आपल्याला सापडतो. अशी चतुर विद्वान स्त्री म्हणजे गार्गी. तर हे लिबरेशन आपल्याला युरोपमधून मिळालं का? नाही, हे आपल्यात ऑलरेडी आहे, आपल्या रक्तात ऑलरेडी आहे. राहिली गोष्ट मैत्रेयींची. मैत्रेयींबद्दल साधं कळावं सोप्या भाषेत सांगते. मैत्रेयी या एका ऋषींच्या पत्नी होत्या, द्वितीय पत्नी होत्या. त्या ऋषींनी आपलं सर्व कर्तव्य झाल्यानंतर संन्यास घ्यायचा ठरवला आणि दोन्ही पत्नींना समोर बसवलं आणि दोघींना विचारलं की तुम्हाला काय हवं. वाटणी करायची होती, जसं आपण प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करतो तसं वाटण्या करायच्या होत्या. तुम्हाला काय काय हवं. त्या काळी काय असेल, जमीन असेल, धन असेल, धान्य असेल, गुरढोरं असतील, याची वाटणी करायची होती दोघींमध्ये. पहिल्या पत्नीने सांगून दिलं तिला काय काय हवंय. ज्यावेळी
दुसऱ्या पत्नीला विचारलं गेलं, म्हणजे मैत्रेयीला विचारलं गेलं की तुला काय हवं. त्यावेळेस त्या म्हणाल्या, येना हत्ताम स्मरमाम तेहा की कुरियाम, म्हणजे ज्या गोष्टीतून मला अमृत्व प्राप्त होत नाही, अमृत्वाचा इथे अर्थ म्हणजे ज्यातून माझा आत्मा पवित्र होत नाही आणि तो परमात्म्याशी मिळत नाही, अशी कोणतीच वस्तू मला नको. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जे तुम्ही इतक्या वर्षात संग्रहित केलं आहे, ते ज्ञान तुम्ही मला संपादन करा, जेणेकरून मी माझ्या आयुष्यातलं ध्येय पूर्ण करू शकते, ते म्हणजे परमात्म्याशी एक होण्याचं, अमृतवाला प्राप्त होण्याचं. अशा या मैत्रेयी. आणि आत्ता आपण या फेमिनिझममध्ये इतक्या अडकलेलो आहोत की आपली जी परंपरा आहे, कुटुंब व्यवस्था, याला कुठेतरी तडा जायला लागलेला आहे. जसं ताईंनी उल्लेख केला, ताईंना माहिती असतील, अमेरिकेत ह्या गोष्टी किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात आणि त्या आपल्याकडे यायला लागल्यात. ही फार मोठी खंत. जेव्हा आपण म्हणतो की मी सिंगल पॅरेंट आहे, मी एकटी करू शकते, काही गरज नाही त्या पुरुषाची, तेव्हा आपण कुठेतरी फार मोठ्या प्रमाणात चुकतो आहोत. आपली भांडण कशामुळे होतात? मला इंटरॅक्शन अपेक्षित आहे. बरं, आपल्या स्त्रियांमध्ये किंवा कुटुंबामध्ये वाद कशामुळे होतो? प्रामुख्याने ईर्ष्या, पैशाचा गर्व, शिक्षणाचा गर्व. एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगते, तुम्ही कनेक्ट करू शकाल स्वतःशी. 2 मैत्रिणी असतात. झालेली गोष्ट आहे, माझ्या कानावर आलेली. आमच्या पोलीस कॉलनीमध्ये, कुठला ते मी सांगत नाही कारण मी खूप ठिकाणी फिरली आहे बदलींमुळे. पोलीस कॉलनीमध्ये झालेली गोष्ट जी माझ्या कानावर आली. 2 मैत्रिणी असतात, अगदी सख्या मैत्रिणी. अगदी चहा पितात एकत्र, मस्त गप्पा मारतात, हाय हॅलो सेल्फीज, ओके, सगळ्याच समाजाला माहिती आहे दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. एक दिवस आता असा येतो की एक वाकून पाहते, तिला दुसरीच्या घरात एक बॉक्स येताना दिसतो. ती बघत विचार करते, हे काय आहे? त्या क्षणी त्या जिच्याकडे बॉक्स आलाय ना, त्या मैत्रिणीचा फोन या मैत्रिणीला येतो की येतेस का गजरा चहाला? ही म्हणली आलेच, कारण तिला दाखवायचंय की मी काय आणलंय आणि हिला पाहायचंय की तिने काय आणलंय. म्हणून ती आवर्जून एका मिनिटात आवरून तिच्या घरी. मग त्या पुढच्या मैत्रिणीने सांगितलं की अगं खूप उकाडा आहे ना आजकाल, अचानकच हिला उकडायला लागलं, कालपर्यंत भेटला तोपर्यंत उकडलं नाही, म्हणून आम्ही AC आणला. आता ह्या मैत्रिणींनी हिला मनात काय वाटावं, बरं झालं आता छान तुझ्या मुलांची झोप होईल, तुझी झोप छान होईल, डास चावणार नाहीत कारण दरवाजे बंद असतील एसीमुळे, हे सगळं तिला वाटावं, बरोबर आहे. पण तिने प्रश्न काय विचारले पहा, AC कितीला आणला, AC कुठून घेतला, AC आणण्याचं ठरवलं कधी, त्यासाठी नवऱ्याशी किती दिवस आधी वाट घालवावे लागले तुला, किती दिवस आधी नवऱ्याला मनवावं लागलं तुला, हे तिचे प्रश्न. ती जाताना म्हणाली वा छान छान वाटलं आणि घरी आले. दिवसभर ड्युटी करून नवरा घरी आला संध्याकाळी 7-8 वाजता. आता या दोघांचं डिस्कशन आधी झालं होतं या विषयावर. ती म्हणाली अहो आज खूपच उकाडा वाढलाय. नवरा म्हणाला हो मी तुला म्हणालो होतो ना आपण तुझ्यासाठी कूलर घेऊया, नक्की घेऊया, उद्याच जाऊन आणूया. यावरून बाईने खुश व्हायला हवं होतं की नाही, कारण आधी कूलर घ्यायचं ठरवलं होतं. पण नाही, ती म्हणाली मला AC घ्यायचाय. नवरा म्हणाला AC, कूलरमध्ये तर तू खुश होतीस काल संध्याकाळपर्यंत. नाही मला AC घ्यायचा आणि तोही त्या ब्रँडचा घ्यायचाय. तिने 30चा घेतलाय, मला 40चा घेऊन द्या. ही गोष्ट ना प्रत्येकीला जाणवत असेल, साड्यांच्या बाबतीत असेल, दागिन्यांच्या बाबतीत असेल, प्रत्येक ठिकाणी आपण ईर्ष्या करतो. पण आपण हे विसरतो की मैत्रिणीने आपल्याला काय संदेश दिलेला आहे. आपण मूळ तत्वाकडून बाजूला चाललोय, कुठेतरी आर्थिक सुखाच्या मागे लागलेलो आहे. तर ही गोष्ट कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे. त्याचबरोबर सासू सुना वाद हा फार फेमस आहे. मी मागच्या जे मागचं संमेलन होतं तिथे मी ही गोष्ट ऐकली की वाद फार होतात सासू आणि सुनांचे. होणं साहजिक नाही का वाटत तुम्हाला? आणि जिथे वाद होत नाहीत ना ते जीवन खूप नीरस आणि बोरिंग आहे. वाद थोडाफार झालाच पाहिजे. लेकीचा आईसोबत होतो की नाही, तुम्ही तिथे भांडता, समजून घेता, परत आईला मिठीत घेता की नाही हक्कानी, एक पप्पी घेता आईची,
त्याचप्रमाणे सासूशी वाद घातल्यानंतर तिला मिठीत घेऊन तिची पप्पी घ्यायला, आई असू दे ना, मी लहान आहे ना गं, चुकतं माझं म्हणायला कसला ग आलाय कमीपणा? आईच आहे ती. तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं ना त्याला जन्म देणारी ती आई आहे. तर ही कुटुंब व्यवस्था आपल्याला त्याप्रमाणे स्थिर ठेवायची आहे, ज्याप्रमाणे शंकर आणि पार्वतीने आपल्याला संदेश दिलेला आहे की पुरुष विना स्त्री अधुरी आहे आणि स्त्री विना पुरुष अधुरा आहे. आपण जे मी मागाशी म्हणाले फेमिनिझमच्या मागे इतके लागलेलो आहोत की कुठेतरी मी पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून याच्याही पुढे जाऊन आपण म्हणतो की नाही, स्त्री पुरुषाहून श्रेष्ठ. पण तसं नव्हे. स्त्री किंवा प्रकृती ही पुरुषाला पूरक आहे आणि पुरुष हा प्रकृतीला पूरक आहे. हे दोघंही जर एकत्र येऊन विवाहबद्ध होऊन एकामेकांच्या स्वमताने कुटुंबाला साथ घेऊन जर चालले तर त्यांच्यात आर्थिक मानसिक प्रगती होणं निश्चित आहे. त्यामुळे कुठेतरी स्वतःला श्रेष्ठ समजून आपल्या पार्टनरला कमी समजून कुटुंब व्यवस्था बिघडू नये ह्याची काळजी घ्या. कारण हे संदेश आपल्याला आपला इतिहास देतो, तो आपण जपणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे स्त्री शिक्षित होते, ग्रॅज्युएट होता, PG होता, PhD होता, बाहेर जाता, तुम्ही कमवायला लागता, तुम्ही पॉवरफुल बनता. खूप विविध क्षेत्रात स्त्री आत्ता पारंगत आहेत. याचा अर्थ असा नव्हे की तिच्यासाठी मुलबाळ घरदार महत्वाचं नाही, असं नव्हे. ज्या क्षणी तुम्ही 8-10 तास बाहेर काम करून येता त्या क्षणी तुम्ही मुलांनाही मिस करत असता का नाही? नवरा जेवला का, मुलं जेवली का, झोप व्यवस्थित घेतली का, सासूबाईंनी सासऱ्यांनी औषधं घेतली का, हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी कंटिन्युअस आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. आणि हेच इंडिकेशन आहे की आपल्या रक्तात ते संस्कार आहेत, त्यांना जपा. समतोल साधणं, विमेन एम्पॉवरमेंट म्हणजेच मी असं समजते की शिक्षण, नोकरी, पैसा, कुटुंब याच्यात समतोल साधता आला ना की ती बाई शिक्षित झाली, एम्पावर्ड झाली. आणि या क्षेत्रात आत्ता फक्त सुना ज्या असतील, लेखी असतील, त्यांना सासवांची साथ आईप्रमाणे अपेक्षित आहे बरं का. सासवांनी सासूपणा गाजवावा आणि सुनांनी तो गाजवू द्यावा. मी आत्ताही गावी जर गेले तरी खूप दिवसातनं सासूबाईंच्या तडाक्यात मी सापडते. आणि नणंदबाई आल्या, त्यांच्या नणंदबाई आल्या, असे हळदी कुंकाचा कार्यक्रम जरी असला, पाया पड मी कमीत कमी 20-25 जणांच्या पाया पडते. आणि त्यांनी नाही सांगितलेल्या गोष्टींना पण मी पाया पडते, कारण त्यांना तो आनंद मिळतो. हा, धाक आहे बरं का माझा. आणि तो समाजालाही कळतो, हा सासूचा वर्चस्वपणा आहे, अरे मिळू दे की तो आनंद. त्यांना आनंद मिळाला म्हणून आपण काही कमी होत नाही. तुमच्यावर आईचे संस्कार कसे आहेत तुमच्या, ते तुम्ही इकडे घेऊन आलेले असता. त्यामुळे तो मान अपमानाचा प्रश्न नाही, तो प्रेमाचा प्रश्न असतो. आणि जिथं प्रेम असतं तिथे झुकणं म्हणजे जिंकणं असं असतं. स्त्रिया, आपण सर्वजणी आपण विविध बंधनात लादले गेलेलो आहोत आजकाल. म्हणजे आजकालच नाही, मी हे बरेच वर्ष झालं ऐकून ज्या वक्त्या आहेत त्यांच्याकडून पण मी खूप वेळा ऐकलेलं आहे. याचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर जशी परकीय आक्रमणं झाली, खलजी सुलतान झाले, तुगलक सुलतान, बहमनी सुलतान, बेरीजशाही सुलतान, वरहाडचे इमादशाही सुलतान, खानदेशचे फरुकी सुलतान, विजापूरचे आदिलशाही सुलतान, इंग्रज, या सर्वांच्या आक्रमणांमुळे जे काही परिणाम झाले ना त्याच्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती आत्ता आली. आपण नीट समजून घेऊया. आपण पद्मावत पिक्चर पाहिला असेल बरोबर. राणी पद्मावती आपल्याला माहिती आहे. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीनी भारतावर आक्रमण केलं, आता यांची संस्कृती नीट समजून घ्या. मी यांची म्हणते याचा अर्थ तुम्ही ओळखा, तुम्हाला ते कळेल. यांची संस्कृती जर तुम्ही नीट समजून घेतलीत ना तर स्त्रिया या फक्त उपभोगाच्या वस्तू. ज्याप्रमाणे राजांनी युद्ध जिंकल्यावर ज्या क्षेत्राला जे क्षेत्र त्यांनी जिंकलेलं आहे त्या क्षेत्रातलं धन धान्य हे त्याच्या मालकीचं होतं. त्याप्रमाणे जसे हे इन्व्हेडर्स इंडियामध्ये आले, खलजी असतील, तुम्हाला मी म्हणले खिलजी असतील, मुघल्स असतील, ह्यांनी एक संस्कृती आपल्याकडे आणली आणि ती म्हणजे
ज्या क्षेत्रात युद्ध झालेलं आहे, जे क्षेत्र आपण मिळवलेलं आहे ना, त्या क्षेत्रातलं धान्य, धन यासोबत स्त्रीवरही ते हक्क दाखवायचे. ते आबाल, वृद्ध, लहान, तरुण काहीही बघायचे नाहीत. स्त्री म्हणजे ही वस्तू त्यांच्यासाठीची, ती उचलून ते आणायला लावायचे. हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधीही नव्हतं. भारताने हे पहिल्यांदा पाहून सिस्टीम आपली इतकी शॉक झाली की आपल्या राजांनी आणि आपल्या संस्कृतीने कुठेतरी पडदा सुरू केला. म्हणजेच पदर, घुंघट हे आपल्याकडे आधी नव्हतं. आपल्याकडच्या स्त्रिया विविध क्षेत्रात पारंगत होत्या आणि स्त्री पुरुष समानता एक बॉडी आणि एक उपभोगायची वस्तू म्हणून स्त्रीकडे कधी पाहिलं गेलं नव्हतं. म्हणून ते मानसिकताच नव्हती की असं काही होऊ शकतं. आणि जेव्हा असं काही होण्याची सुरुवात झाली ना, तेव्हा आपण सगळे अलर्ट झालो आणि मग घुंगट ही पद्धत आली की हे अत्याचार बंद व्हावेत. त्या परपुरुषांनी जरी आपल्या स्त्रीकडे बघितलं तरी त्याला मोह होऊनही हिच्याजवळ जायचा, म्हणून ती पदर पद्धत, घुंगट. इथपर्यंत आपण जे घुंगट घेतो राजस्थानमध्ये वगैरे ऐकलं असेल आपण, तर ती पद्धत तेव्हापासून सुरुवात झाली. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य हे आपल्याकडे आधीपासून होतं, पण ह्या परकीय आक्रमणांमुळे ते आपल्याला स्वतःवर रिस्ट्रिक्शन्स लादवून जे घ्यायला लागले ना, त्याचे परिणाम आपण अजून भोगतो आहोत. राणी दुर्गावती, आपण जस्ट आता एक स्टोरी पाहिली, एक उदाहरण देते. राणी दुर्गावती ह्या अतिशय पराक्रमी स्त्री. त्यांचं लग्न झालं, लग्न होऊन तिथे त्या राणी झाल्या. राजा वारल्यानंतर त्यांनी वयाच्या खूप कमी कालावधीत त्यांनी चार्ज घेतला आणि 51 युद्ध त्या स्वतःच्या नेतृत्वात लढल्या आणि त्या सगळ्या जिंकल्या. आता अकबराला हे माहीतच नव्हतं की स्त्री हे काही करू शकते. त्याला एकच माहिती, स्त्री असते कुठे? हरममध्ये, जनानखान्यात नटून बसलेली, आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी. म्हणजे स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू. अरे हे काय आहे, हे काय भारतात काय चाललंय? त्याला त्या स्त्रीबद्दल मोह निर्माण झाला. त्याला त्याची जिरवायची होती, थोडक्यात सांगायचं झालं तर समजण्यासारख्या शब्दात. मग आता हे कसं करायचं? त्यांनी पत्र पाठवलं तिच्यासाठी. त्या पत्रात असं लिहिलं होतं की तुझा वजीर आणि राज्याचा मानाचा हत्ती माझ्याकडे पाठवून द्या. आणि कोणताही राजा किंवा त्या राज्याचा जो प्रमुख असेल त्यांनी हे करणं म्हणजे राज्य समर्पित करणं असं असतं. दुर्गावतींना हे मान्य नव्हतं. छोटंसं राज्य त्यांचं. अकबराचं केवढं मोठं राज्य होतं, बादशाह होता तो तेव्हा. आणि नाही म्हणणं म्हणजे युद्ध पत्करणं. अकबराला राग आला. एवढा कसा काय गुरमी असू शकते कुठल्या स्त्रीमध्ये, मला नाही म्हणायची. त्यांनी सरदार पाठवून दिला. अतिशय बलाढ्य सैन्य घेऊन, दुर्गावतीकडे जेवढं सैन्य होतं त्याच्या दुप्पट सैन्य घेऊन त्यांनी युद्ध करायला लावलं राणी दुर्गावतींना. त्यांनी स्वतःहून युद्ध केलं. त्या स्वतः रणांगणात सैन्याचं नेतृत्व करत होत्या. पण लक्षात घ्या ना, दुप्पट सैनिक आणि तरीही त्यांनी युद्ध जिंकलं दुर्गावती देवींनी. म्हणजे किती हानी झाली असेल त्यांच्या सैन्याची हे लक्षात येतं आपल्याला. तर हा अपमान सहन न झाल्यामुळे आणि त्या दुर्गावतीला जनानखान्यातच बघायची इच्छा असल्यामुळे अकबरानं दुसऱ्याच दिवशी बलाढ्य सैनिक घेऊन नव्या दमाचं सैनिक घेऊन परत आक्रमण केलं. आणि या आक्रमणाला दुर्गावतीने शरणागती पत्करली नाही. तेही ते दुखापत झालेले सैनिक घेऊन आणि स्वतः लीड करून ते युद्धात रणांगणात उतरल्या. पहिला बाण त्यांना लागला हातामध्ये, काढून फेकून दिला त्या स्त्रीने. दुसरा बाण लागला डोळ्यात, उपसून फेकून दिला. तिसरा बाण लागला मानेत. तेव्हा कळालं युद्ध तर जिंकू शकत नाही, पण हे देह त्यांच्या हातात द्यायचं नाही. त्यांनी तोही बाण उपसून काढला आणि वजीराला सांगितलं की तुझ्या हातातलं खडग उचल, ती तलवार उचल आणि माझा शिरच्छेद कर. वजीर नाही करू शकला. राणी सरकार आहे, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय, तुम्ही माते समान आहात, मी हे नाही करू शकत. खंजीर उपसलं आणि स्वतःच्या काळजात घातलं आणि त्या बाईनी देहत्याग केला. केवळ परकीयांच्या हाती लागू नये म्हणून. त्याचप्रमाणे चित्तोडच्या राणी पद्मावती देवींनी 16,000 महिलांना घेऊन, त्यात म्हाताऱ्या, आबाल, वृद्ध, प्रेग्नंट बायका, लहान मुली सगळ्या होत्या. आणि तो जोहर पहिला नव्हता, त्या आधी कित्येक जोहर झाले होते. कारण परकीयांच्या हातात लागल्यावर काय स्त्रियांची हाल होतात, काय अब्रू लुटली जाते. एकानी नाही 100 लोकांनी ती मरेपर्यंत
हे सर्व त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्या सर्व त्या ज्वलंत आगीत उतरल्या आणि डोळ्यातून एक टिपूसही न गाळता, कारण अग्नीची दाहकता कमी होऊ नये म्हणून, देह अग्निनारायणाला त्या चिमुरड्यांना घेऊन, तुम्ही विचार करा ना, लेकरं असतील ना तुम्हाला पण, त्यांना घेऊन ती मुलं त्या बायका उतरल्या न रडता. तो काळ तुम्ही समजून घ्या. आणि आपण आत्ता काय करतोय? लव जिहाद माहिती असेल तुम्हाला. आपण स्वतःहून जातोय, घे रे मला, आपण स्वतःहून जातोय. तरुण मुलींनी हे लक्षात घ्या. तुम्ही सागर दरेकरांचं जर भाषण ऐकलं असेल ना तर लक्षात येईल. कितीतरी मुली माझा तसा नव्हे, त्याचं प्रेम वेगळं म्हणून त्या जातात, त्या प्रवाहात त्या पडतात, त्यांना कळत नाही. आपण संस्कारात कमी पडतो. माझं असं म्हणणं नाही की ते फसवतात आणि घेऊन जातात, नाही. आपण आपल्या मुलींना संस्कार देण्यामागे कुठेतरी कमी पडतो, म्हणून आपल्या मुली फसतात आणि जातात. आणि याचा दोष, बराचसा दोष जे आपल्याला सिनेमे दाखवले जातात ना त्याचाही आहे. कारण आपल्याला तथ्य दाखवलं जात नाही. ज्याप्रमाणे मी तुम्हाला मगाशी अकबर आणि दुर्गावतींची कहाणी सांगितली. माझा मुलगा ना, माझा थोरला मुलगा 4th स्टँडर्डमध्ये आहे. त्याला लेसन आहे द ग्रेट एम्परर अकबर. इतिहासातला त्याला जसा इतिहास शिकायला सुरुवात झाली त्यातला तो पहिला लेसन द ग्रेट एम्परर अकबर. CBSE मध्ये तथ्य शोधून काढा, तुम्हाला लक्षात येईल, असतील, माहिती असेल. आणि त्याच्यात हे असं वाक्य आहे की ही डिफिटेड राणी दुर्गावती. तो मला सांगायला लागला, ही वॉज व्हेरी नाईस, ते खूप फेमस होते आणि मग त्यांनी राणी दुर्गावतीलाही जिंकले. मग मी त्याला सांगितलं, अरे मूर्ख बनवतीये ही सिस्टीम तुम्हाला, असं नाहीये. तो जल्लाद होता, बायकांचा हव्यास होता त्या व्यक्तीला, आणि त्याला मी ग्रेट का म्हणू? द ग्रेट व्हाय शुड आय से? मला लेसनचं नाव पण घेऊ वाटे ना. मी त्याला म्हटलं, फेल हो, हा लेसन करू नको, मला फरक पडत नाही, असे तुला 10-20 मार्क जातील, गेलं उडत. पण इतिहासाची सुरुवात ही आपल्या क्षेत्रातल्या त्यांनी दुर्गावतींना पराभूत केलं, त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत केलं, हे सांगितलं जर आत्ताच्या पिढीला सुरुवातीला जात असेल तर नंतर तुम्ही राजपूतांचा इतिहास किंवा राणी दुर्गावतींचा इतिहास किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा इतिहास सांगून उपयोग काय? ते डिफिटेड आहेत, हे तुम्ही फिट केलंय माइंडमध्ये, यू हॅव फिटेड इट देअर माइंड्स. ही आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. त्यामुळे हा बदलाव आई म्हणून आपल्याला करायचा आहे. प्रत्येक गोष्टीत आपण जबाबदार गव्हर्नमेंटला नाही धरू शकत. हळूहळू तेही चेंजेस करत आणू, मुंगीच्या पावलाने चालून का होईना, पण तेही बदल होतील. पण आई म्हणून जबाबदारी आपण आत्ता उचलायला हवी. आणि जेव्हा आपण सखोल अभ्यास करून या मुद्द्याकडे येतो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आधीचा काळ कसा होता, त्याचप्रमाणे ज्या क्षणी आपल्या मुलांना ही गोष्ट कळेल की भारत आधी कसा होता आणि त्यावर कशा प्रकारे जाच केला गेला, मग आपलं जे रक्त उसळेल ना, ती गोष्ट आपल्याला ट्रिगर करायची आहे. उदाहरण, मी माझ्या एकपात्री प्रयोगमधला थोडासा प्रसंग तुम्हाला सांगते, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. माँसाहेब जिजाऊ ह्या कोणत्या संदर्भात, आणि माँसाहेब जिजाऊ म्हणल्यावर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम येतात. शाहिस्तेखानाची बोटं छाटली, छत्रपती शिवाजी महाराजांनी परत अफजलखानाला मारलं, आग्र्यावरून सुटका, हे धडाधड आपल्यासमोर त्यांचे पराक्रम फ्लॅश व्हायला लागतात. पण माँसाहेब जिजाऊ या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देऊन माँसाहेब जिजाऊ झाल्या नाहीत, स्वराज्य जननी झाल्या नाहीत. माँसाहेबांनी जे काही सोसलं त्याची प्रतिक्रिया, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा पुत्र होण्यासाठी माँसाहेब जिजाऊंसारखी आई झाली पाहिजे, हे आपण कित्येक ठिकाणी ऐकलंय. पण जिजाऊ माँसाहेबांच्या मनात इतकी ज्वाला, इतका राग का बरं असेल? त्यांच्या आयुष्यात झालेले कितीतरी प्रसंग, अगदी छत्रपती शिवाजी महाराज पोटात असतानाचा हा प्रसंग आहे जो मी तुम्हाला आत्ता सांगते. लखुजी राजे गडावर होते, निझामशाह दरबारात बसलेला होता. निझामशहाशी
कुणीही बोलत नव्हते की हलतही नव्हते. लखुजी राजे गडावर आले. निझामशहा दरबारात बसलेला होता. दरबारात कुणी कुणाशी बोलत नव्हते की हलतही नव्हते. लखुजी राजे दरबारात आले व निझामशहाला मुजरे घातले. ते मुजरे करीत असतानाच निझामशहा दरबारातून उठून आत गेला. आबांसारख्या तोला मोलाच्या सरदाराचा त्याने असा ठरवून अपमान केला. आबांना हा अपमान फार लागला, पण तेही काहीही न बोलता तेथून माघारी पडले. तेवढ्यात दरबारात असलेल्या आजूबाजूच्या इतर सरदारांनी या चौघांवर सपासप वार करायला सुरुवात केली. पण जाधवरावांची ती तेज औलाद उफाळली. फक्त कट्यारा निशीत झुंजू लागली. मारेकऱ्यांनी गर्दी केली. रक्ताचा धारा उडाला. एकदम बेहोश आरडाओरडा उठला. निकाल लागला. जिजाऊंच्या माहेराचा निकाल लागला. जिजाऊंचे आबा अचलवजी रघोजी यशवंतराव यांच्या खांडोळ्या झाल्या. जिजाऊंचे माहेर संपले. त्यांची आई व 3 भावजया विधवा झाल्या. गडाखाली आईला, वडिलांना, आईला, काकांना व भावाला ही बातमी लगेचच समजली. जीव वाचविण्यासाठी ही मंडळी धावत लपत छपत शिंदखेडला येऊन पोहोचली. लखुजी जाधवरावांसारख्या बलाढ्य, इब्रतदार, शूर मराठ्याची ही बात आहात. वास्तविक जाधवराव म्हणजे देवगिरीच्या यादव सम्राटांचे वंशज, देवगिरीच्या सिंहासनाचे औरस वारसदार. पण त्याच सिंहासनावर बसलेल्या उन्मत्त सुलतानाला नम्रतेने मुजरे करता करता देवगिरीच्या औरस वारसदारांची प्रेते सिंहासनासमोर रक्ताच्या थारोळ्यात बेवारस होऊन पडली होती. जिजाऊंचे सासर व माहेर तिथेच संपलं. बिथरलेल्या हत्तीच्या प्रकरणात भोसल्यांकडून जिजाऊंचे एक भाऊ दत्ताजी यापूर्वीच मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून भोसले जाधवराव यांच्यात वैर सुरू झाले. त्यामुळे त्यांचे माहेर त्यांना पूर्वीच बंद झाले होते, पण आज पूर्ण उद्ध्वस्त झाले. आपल्यासारखी स्त्री असती तर रडत बसली असती, हे काय झालं, सुसाईड केलं असतं पोरींनी तर. तरुण स्टॅमिनाच नाही ना, आमच्या सहनशीलताच नाही आहे. या रागाचा, हे जे मनातून ज्वलंत ज्या ज्वाला येत होत्या त्यांच्यात, त्यांनी सामावून ठेवल्या, स्वतःच्या मनात साठवून ठेवल्या, त्या गर्भात उतरवल्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आपल्याला आपल्या समोर दिसतात. मग जिजाऊ काय होत्या हे इथे आपल्याला कळतं. कित्येक समस्या असतात सध्या. मागच्या सत्रात मी आवर्जून ऐकलेली आणि आवर्जून ऐकलेला प्रश्न हा असा होता की सगळीकडे स्त्रिया दिसतात, विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. मग स्त्रियांवरचे अत्याचार का संपत नाही आहेत? देशामधले स्त्रियांवरचे रेप केसेस आहेत त्या संपत का नाही आहेत? कुठेतरी त्या वारंवार अधोरेखित का होत आहेत? दर मिनिटाला कित्येक रेप होत आहेत. पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे मी सांगते तुम्हाला. तर हे का होत आहेत? कुठे काय चुकतंय? त्याचं मूळ आहे आपण संस्कार मुलांना द्यायला कमी पडतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दल तुम्ही ऐकलं असेल. कल्याण काबीज केल्यावर कल्याणचा सुभेदार, त्याचा मुलगा व सून यांना आबाजी महादेवांनी शिवबापुढे हजर केले. विशेषतः त्या सुनेला लुटीतील भेट म्हणून आपण महाराजांना देत आहोत या आविर्भावात आबाजी वागत व बोलत होते. तारुण्याच्या ऐन उमेदीतील शिवबाने केशरी जिरटोप परिधान केला होता. कपाळावर शिवगंध रेखाटले होते. तेजस्वी डोळे शिवबाने त्या सुनेच्या नेत्रांना भिडविले. अप्रतिम लावण्य असलेल्या अरबी सौंदर्याला पाहून शिवबाच्या डोळ्यातून अश्रू आले. दरबाराला या अश्रूंचा अर्थ न कळल्याने सारेच गोंधळले होते. आबाजी महादेव पुढे झाले व म्हणू लागले, महाराज, आपण हिला खासगीत म्हणून ठेवलं तर हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली होती. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशी जनानखान्यात कोंडली होती. त्याच शत्रूंची ही कन्या आहे.
क्रोधानं आपण हिला एखाद्या सरदाराची बटीक बनविली तर ही आपल्याला कोणी नावं ठेवणार नाही की लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस साबाजी बस. शिवबा क्रोधाने उठला व म्हणू लागला, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे, पवित्रतेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. यांना पाहताच वाटलं आमच्या सुंदर माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही असेच सुंदर निपजलो असतो. आमच्या माँसाहेबांची आठवण करून देणाऱ्या सुभेदाराच्या या सुनेला मानाचे आहेर करा. माँसाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवाल तसेच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवताना मानानं वागवा. शिवबानं जिजाऊंना जगातील सर्वश्रेष्ठ संस्काराची लावण्यवती बनविले होते. हे संस्कार ज्या मुलांवर आपले भडीमार झालेला आहे की नाही, पुरुष संस्कृती अशी असते की ती स्त्रियांकडे त्याच दृष्टीने बघते, हे आपल्याला मोडीत काढायचे. कारण आपला इतिहास ते सांगत नाही, आपल्या रक्तात ते नाही. हे सांगण्याची जबाबदारी ह्या समस्त स्त्रियांवर आहे. आधी आपण घरापासून सुरुवात करूया, आपल्या मुलापासून, भावापासून, पतीपासून सुरुवात करूया, वडिलांपासून सुरुवात करूया की स्त्रियांकडं फक्त इज्जतीतच बघितलं गेलं पाहिजे. तिची काही चूक असेल तर सौम्यपणे सांगा, जनतेपुढे त्याचा अपमान करू नका. ती कुठल्या वेदनांमधनं जाते हे तुम्हाला त्या क्षणी माहीत नसतं, कदाचित नंतर कळेल. म्हणून तिचा सन्मान करणं गरजेचं आहे. हे घरापासून कळलं गेलं पाहिजे. ती घरातली स्त्रीच्या चेहऱ्यावरचं तेज जे असतं ना, तो अभिमान असतो घरातल्या पुरुषांचा तिला. त्यामुळे ते तेज तिच्या चेहऱ्यावर येत असतं आणि हे तेज आपण अविरत असं ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे घरातली जरी स्त्री नाराज असेल, नर्वस असेल, तरीही आपल्या मुलांना असं घडवा, 4% कमी पडू द्या, गेलं उडत 2 तास अभ्यास घ्यायचा ना, त्यातले 5-10 मिनिटं द्या मुलांना स्त्री संस्कारासाठीचे. आणि त्यांना इतकं सक्षम बनवा की बहिणीचा, बायकोचा चेहरा उतरलेला दिसला ना तरी तो तिला विचारेल, तो तिला सांगेल, ताई अन्याय, अत्याचार, छळ याला थकून जाऊ नकोस. साक्षात जिजाऊ, अहिल्या, सावित्रीची लेक आहेस हे विसरू नकोस. तिला बळ दिलं पाहिजे आणि असं सांगितलं पाहिजे तिने पाठीवर हात ठेवून की पुन्हा भिडत्या वादळाला, तपत्या निखाऱ्यांची भीती दाखवणाऱ्यांना दाखव की धगधगती आग काय असते. धन्यवाद.